नमस्कार. वर्ल्ड पीस योगा सेंटरचे गुरु विष्णू, मनदीपजी, PhD टीचर, माझे परमपूज्य आई वडील, माझी प्रिय पत्नी प्रीती, माझा भाचा ऋषिकेश, आमच्या सरिता सिस्टर, डॉक्टर पटवर्धन, त्यांच्या मिसेस, आज झोपे काका आणि काकू आलेले नाही तब्येतीमुळे, गवस काका, देशमुख गुरुजी आणि रविवारी तुम्ही सगळे भल्या पाट्या आल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि अभिनंदन. आपण करत करत आता कर्मयोगावर आलेलो होतो. 2 पाठ झाले त्याचे, अजून 2 ते 3 पाठ कर्मयोग कंप्लीट करायला लागेल. भगवद्गीतेचे 18व्या अध्यायात बहुतेक सगळ्या गोष्टी आहेत. आपण साधारण 20, 18, 19 श्लोकापर्यंत पोहोचलेलो होतो. 76 श्लोक आहेत त्याच्यात कर्मयोगाचं कम्प्लिशन करताना, शेवटचा अध्याय भगवद्गीतेतला. तर गोष्ट अशी आहे की जिथे आपण पोचलोय पहिल्या 2 पार्टमध्ये, त्याच्यात आता आपण पोचणार होतो ज्ञान, कर्म, कर्ता, बुद्धी, धृती आणि सुख. आता या ज्या गोष्टी आहेत ते ज्ञान त्रिपुटी, कर्म त्रिपुटी म्हणजे ज्ञान, नेयम आणि परिज्ञाता. कर्म त्रिपुटी, कर्म, करणम आणि कर्ता. आता ह्या ज्या गोष्टी आहेत त्या जेव्हा विभागल्या गेल्या म्हणजे प्रत्येक ह्याच्यात, तेव्हा जे 3 गुण आहेत, सात्विक, राजसिक आणि तामसिक, ह्याच्यावर भगवद्गीतेत श्रीकृष्णांनी ज्ञान, सात्विक ज्ञान, राजसिक ज्ञान, तामसिक ज्ञान, तसंच सात्विक कर्म, राजसिक कर्म, तामसिक कर्म, कर्ता 3 प्रकारचा, बुद्धी 3 प्रकारची, धृती म्हणजे डिटर्मिनेशन 3 प्रकारची आणि सुख 3 प्रकारचं, अशा 6 गोष्टींचं विवेचन केलंय. म्हणजे 6 गुणिले 3 18. 18 श्लोकांमध्ये त्यांनी हे वेगवेगळं कॅटेगरायझेशन केले. त्याचा जेव्हा मी संपूर्णपणे अभ्यास केला तेव्हा लक्षात काय आलं की हे कॅटेगरायझेशन करून गुंता जास्त वाढतो. या सगळ्या कॅटेगरायझेशनचं बेसिस जे आहे ते फक्त 2 लाईनमध्ये आहे. दॅट इज राईट आयडेंटिफिकेशन आणि करेक्ट डिसआयडेंटिफिकेशन. तुम्ही स्वतःला जो चेंजलेस आहे, नित्य आहे, त्याच्याशी आयडेंटिफाय करा आणि जे चेंजिंग आहे, क्षणिक आहे, नश्वर आहे, त्याच्याबद्दल डिसआयडेंटिफाय करा. हे जमलं तो झाला सात्विक. सगळ्या ह्याच्यात ज्ञान, कर्म, कर्ता, बुद्धी, धृती, सुख, जे या ज्ञानाने काम करतो तो, या बुद्धीने काम करतो तो, आणि जो हे करत नाही तो झाला राजसिक. तो फक्त रिझन, लॉजिक आणि बुद्धी ह्याच्या जोरावर काम असतो, पलीकडे नसतं. आणि शेवटचं तामसिक जे असतात ते म्हणजे भ्रमित झालेले असतात. ते स्वतःचं आणि इतरांचं नुकसान. थोडक्यात जर सांगायचं झालं एकदम सोप्या भाषेत, जो दुसऱ्यांचा पहिले विचार करतो आणि स्वतःचा करत नाही तो देव, जो स्वतःचा विचार करतो आणि मग दुसऱ्यांचा विचार करतो तो मानव, आणि जो फक्त स्वतःचा विचार करतो आणि दुसऱ्यांना त्रास होईल असं बघतो तो राक्षस. असे 3 प्रकार जे आहेत ते सात्विक, राजसिक, तामसिक मध्ये कॅटेगरायझेशन आहे. ह्याच्या पूर्वी आपण जे घेतलेलं आहे त्याच्यात अथर्व शीर्षावरती आपलं एक झालेलं आहे. अथर्व शीर्ष इज मोर अबाउट इति इति. तू कोण आहेस? तू हाय आहेस, तोही आहेस, तोही आहेस. तू नाहीये म्हणण्यापेक्षा तू ह्याच्या पलीकडे आहेस, तू त्याच्या पलीकडे आहेस, तू त्याच्या पलीकडे आहेस. म्हणजे इट इज पॉझिटिव्ह. इति इति इति. तू कसा त्या चेंजलेसशी जुळलेला आहेस हे अथर्व शीर्षात आलं. निर्वाण षटकामध्ये नेती नेती. तू कोण नाहीयेस. मी मन, बुद्धी, अहंकार नाहीये, मी चित्त नाहीये, मी सुख दुःख नाहीये, मी पाप पुण्य नाहीये. ते 6 श्लोकांमध्ये शंकराचार्यांनी क्लिअर सगळं केलेलं आहे की तू कोण कोण नाहीयेस. म्हणजे यू आर डिसआयडेंटिफाईंग युअर सेल्फ विथ व्हॉट यू आर नॉट. आणि तिसरं जे आहे चरपट पंजरिका स्तोत्र, जे शंकराचार्यांनी लिहिलं होतं. गंगेच्या घाटावर जाताना म्हातारा बाबा पाणिनीचं व्याकरणातलं डुक्रिय करणे पाठ करत असतो. ते आंघोळ करून येतात तरी त्याच्या काही लक्षात राहत नसतं, परत परत चालूच असतं. मग त्यांना लक्षात येतं हा काय करतोय, त्याचा वेळ वाया घालवतोय, अशा गोष्टी. मग ते त्याला चरपट पंजरिका स्तोत्रातून उपदेश करतात. तो ओरिजिनल जे आहे रवींद्र साठ्यांनी गायलेलं, जे युट्यूबवर पण तुम्हाला मिळेल, त्याच्यात 17 श्लोक आहेत. ते आजच्या ह्याच्यात मी घेतोय. पुढच्या ह्याच्यात आपण अजून 14 श्लोक घेऊ. त्यातले काही शंकराचार्यांनी लिहिलेत का त्यांच्या शिष्याने लिहिलेत, पण ते देखील फार सुरेख आहेत आणि फारच समजून घेण्यासारखे आहेत, उद्बोधक आहेत आणि इंटरेस्टिंग, रंजक आहेत. तर हे जे 31 श्लोक आहेत हे घेण्याचं कारण काय की इथे आयडेंटिफिकेशन,
डिसआयडेंटिफिकेशन आणि इथे मिक्सचर आहे आयडेंटिफिकेशन आणि डिसआयडेंटिफिकेशनचं. पण जेव्हा आपण या पार्टकडे येऊ, भगवद्गीतेतल्या पुढच्या श्लोकांकडे येऊ, तेव्हा ह्याचं बेसिस आपला क्लिअर असेल तर इझी होईल. म्हणून मी आज जरा सोप्या आणि हलक्या फुलक्या गोष्टींकडे आलोय. तर आपण सुरुवात करूया. चरपट म्हणजे बरेच अर्थ आहेत. जो संयुक्तिक अर्थ मी घेतला तो म्हणजे पोपट आणि पंजरिका म्हणजे पिंजरा. आत्मारूपी पोपट शरीर रूपी पिंजऱ्यातून बाहेर पडावा म्हणून शंकराचार्यांनी जे उपदेश दिला. मुद्गर म्हणजे दंड आणि मोह म्हणजे मोह. तर मोह टाळण्यासाठी जो दंड वापरला जातो त्याला मोह मुद्गर असं पण नाव पडलेलं आहे चरपट पंजरिका स्तोत्राला. सुरुवात करूया. पहिलं, दिनमपि रजनी सायं प्रात शिशिर वसंतो पुनरायात काल क्रीडती गच्छती आयु तदपि न मुंचती आशा वायू. दिवस येतो, रात्र येते, संध्याकाळ येते, सकाळ येते, शिशिर येतो, विंटर येतो, वसंत येतो, स्प्रिंग येतो, परत परत ते येत असतात. काल क्रीडती गच्छती आयु, काळ हा खेळत असतो आणि आयुष्य निघून चाललेलं असतं. तरी पण लोकांचे आशा काही सुटत नाही. डिझायर्स आर एंडलेस. किती झालं तरी इच्छा, अपेक्षा, आकांक्षा काही सुटत नाही. ऍज द मॅन ग्रोज ओल्ड द डिझायर बिकम्स यंग असं इंग्लिश फिलॉसॉफीत वाक्य आहे. म्हणूनच शंकराचार्य म्हणतात की भक्ती योगाचा वापर करा. तो लक्षात ठेवा. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढ मते म्हणजे मूर्ख मनस्थितीच्या माणसा देवाचं नाव घे, सतत नाव घे. संप्राप्ते सन्निहिते मरणे हे त्या म्हाताऱ्या मनुष्याला खास उद्देशून होतं. जेव्हा मरण जवळ आलेलं आहे, संप्राप्ते सन्निहिते मरणे, मरण जेव्हा जवळ आलेलं आहे तेव्हा हे डुक्रिय करणे तुझी काही रक्षा करणार नाहीये त्या मरणापासून. म्हणून ते म्हणतात नाही नाही ती डुक्रिय करणे. डुक्रिय करणे, डुकरून करणे हा एक धातू आहे, क्रू धातू. तो पुल्लिंगी नपुंसकलिंगी दोन्ही ह्याच्यात वापरला जातो. हा व्याकरणातला एक पद आहे, त्याचा तो प्रॅक्टिस करून तुम्हाला मरणापासून काही सुटका होणार नाहीये, त्याच्यापासून काही रक्षण होणार नाहीये. मग तुम्ही हे मरणापासून रक्षण करण्यासाठी किंवा मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही शरीराचे सगळे हाल करा. पुढून मागून शेकून घ्या, पुढून अग्नीने शेकून घ्या, मागून सूर्याने शेकून घ्या, रात्री गुडघ्यात डोकं खुपसून पडून राहा, हातात भिक्षा मागा, झाडाखाली झोपा, तरी देखील लोकांचे आशापाश काही सुटत नाही. बिकॉज यू आर ट्राईंग ओनली एक्सटर्नल डिटॅचमेंट, नॉन अटॅचमेंट. वैराग्य शुड कम फ्रॉम इनसाइड फर्स्ट, नॉट जस्ट आउटसाइड शो. म्हणून दुसऱ्याच्यात ते म्हणतात अग्रे वन्नी पृष्ठे भानू म्हणजे पुढून आगीने शेकलं, मागून सूर्याने शेकलं. अग्रे वन्नी पृष्ठे भानू रात्रौ चिबुक समर्पित जानू. चिबुक डोकं, समर्पित घुसवलं, जानू म्हणजे गुडघे. रात्रौ चिबुक समर्पित जानू म्हणजे रात्रभर गुडघ्यात डोके घालून पडून राहिला. करतल भिक्षा हातावर भिक्षा घेतली. नंतर वास म्हणजे झाडाच्या खाली तुम्ही झोपला, हातावर भिक्षा या झाडावर झोपा. हे सगळे बाह्य देखावे झाले. आतून जोपर्यंत सुटत नाही, बऱ्याच जणांचं बाहेर देखावे सगळे चालतात, परंतु तदपि न मुंचती आशा पाश म्हणजे तुम्ही डिसआयडेंटिफाय आतून करा स्वतःला. बाहेर तमाशा शो करण्यात अर्थ नाही. आतून झालं की बाहेरून ऑटोमॅटिक होईल. ते प्रॅक्टिकॅलिटी इतकी सांगतात की जोपर्यंत तुम्ही पैसे कमवताय तोपर्यंत घरचे तुम्हाला विचारताय. पैसे कमवणं संपलं, तुमचं काम संपलं, तुमच्याशी कोणी बोलायला देखील येणार नाही. यावत वित्तोपार्जन शक्तः तावत निज परिवार रक्त म्हणजे वित्तोपार्जन तुम्ही जोपर्यंत करताय तोपर्यंत तुमचा परिवार कुशल मंगल विचारताय. पश्चात धावती जर्जरते हे नंतर तुमचं शरीर जर्जर क्षीण होऊन म्हातारं होऊन गेलं. वार्ता पृच्छती कोपी न गेहे कोणी तुमची वार्ता पुच्छत नाही, विचारत नाही. गेहे म्हणजे घरातली लोक. पुढे ते आजकाल जे चालू असतं भक्ती योगाच्या नावाखाली भोंदूगिरी किंवा लोकांची फसवेगिरी, स्वतःचा चरितार्थ चालवण्यासाठी लोक जटा वाढवतात, हे सोडून स्वतःला टक्कल करून घेतात, ऑरेंज रंगाचे कपडे घालतात,
तुम्ही बघून देखील या गोष्टी न बघितलेल्या करता, अरे मूर्ख माणसा, हे सगळे पोट भरण्याचे यांचे उद्योगधंदे आहेत, हे सगळे शोक आहेत, त्याच्यात तुम्ही पडू नका आणि फसू नका. म्हणून शंकराचार्य म्हणतात जटिलो मुंडी लुंचित केशहा. जटिलो म्हणजे जटा वाढवल्या, लुंचित म्हणजे उचकटून काढल्या. पूर्वीच्या वेळी सगळीकडे नावे नसायचे, त्यामुळे केस उचकटून काढण्याची पद्धत होती. हे ऑटोबायोग्राफी ऑफ योगी मध्ये तुम्ही बघितलं तर त्याच्यात पण उदाहरणं दिलेत. जटिलो मुंडी लुंचित केशा. काशायाम, काशा म्हणजे ऑरेंज, भगवी विटकरी वस्त्र, अंबर म्हणजे वस्त्र. काशायांबर बहुकृत वेश, असे वेगवेगळे वेश धारण केले जातात. पश्यनपी पश्यती मूढ, म्हणजे बघून देखील तुम्ही न बघितल्यासारखं करताय अरे मूर्खा. उदरनिमित्त, पोटासाठी. बहुकृत शोक, पोटासाठी सगळी यातायात चालू आहे. मग ते म्हणतात की थोडीशी भगवद्गीता वाचली तुम्ही, गंगेचं थोडं पाणी प्यायलं, एकदा श्रीकृष्णाची पूजा केली, हे सगळं तुम्हाला वाटत असेल की मी एकदा गंगा स्नान करून आलो, मी एकदा भगवद्गीता वाचली. पण तुम्ही हे लक्षात घ्या की हे थोडं थोडं अर्धवट गोष्टी करून यम जेव्हा येतो तुम्हाला न्यायला, तेव्हा या गोष्टींची चर्चा करत नाही. आणि ते यमक कसं करतात, समर्चा म्हणजे पूजा आणि चर्चा, समर्चा चर्चा असं त्यांनी घेतलंय. तर आहे भगवद्गीता किंचित गीता, गंगा जल लप कणिका पिता. भगवद्गीता थोडीशी वाचली, किंचित गीता, गंगा जल लव कणिका पिता. म्हणजे अगदी मराठी वेळ आली, थोडं गंगाजल पाजलं झालं की काय. सकृदपी येन मुरारी समर्था. मुरारी म्हणजे श्रीकृष्ण. श्रीकृष्णाची एकदा तुम्ही नीट पूजा केली असं जर तुम्हाला समाधान असेल, तस्या यम किं कुरुते चर्चा. अशा गोष्टींची यम चर्चा करत बसत नाही. म्हणून भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढ मध्ये. कितीही वृद्ध व्यक्ती झाली तरी जगण्याची इच्छा काही सुटत नाही, आशा अपेक्षा काही सुटत नाही. म्हणून त्यांनी फार सुंदरपणे दिले. अंग गळून गेलं, डोक्यावरचे केस पांढरे झाले, तोंडातले दात गेले, काठी घेऊन चालतोय तरी त्या पिंडातल्या आशा पाश काही जात नाही. अंगम गलितम पलितम मुंडम, म्हणजे अंग गलित गात्र झालंय, पलितम मुंडम म्हणजे केस पांढरे झाले डोक्यावरचे मुंडीवरचे. दशविहीन जातम तुंडम, तोंडातले दातचे 10 दात गेले, दात उरलेलेच नाहीयेत. वृद्धो याती गृहीत्व दंडम, म्हातारा चाललाय काठी घेऊन. तदपि न मुंचती आशा पिंडम, मुंचती म्हणजे सोडवत नाही. तदपि न मुंचती आशा पिंडम, त्या पिंडातल्या आशा इच्छा काही जात नाहीत. म्हणजे आता पुरे, आता नको असं म्हणणारे फारच दुर्मिळ लोक असतात. असं त्याने म्हटलंय, राज कपूरचं एक गाणं होतं, बचपन लडकपन में खोया, जवानी नींद बरस होया, बुढ़ापा देख कर रोया, कहानी है पुरानी है. आणि 7व्या शतकात शंकराचार्यांनी म्हणून ठेवलंय, बालस्तावत क्रीडासक्त हा. बालपणी तुम्हाला खेळाचीच ओढ असते. तरुणस्तावत तरुणी सक्त हा. तरुण वयात तरुणीच्या मागे धावण्याचीच ओढ असते. बालस्तावत क्रीडासक्त हा, तरुणीस्तावत तरुणस्तावत तरुणीसक्त हा. वृद्ध स्थावत चिंतासक्त हा. म्हातारा झाला की चिंतेतच तो अडकलेला असतो. वृद्ध स्थावत चिंतासक्त हा, परमे ब्रह्मणी कोपी न सकता. परंतु ब्रह्म जे सत्य आहे, जे परमेश्वर आहे, ते जाणून घेण्याची कोणाला इच्छा नसते. जो तो आपल्या मोहपाशात अडकलेला आहे. कोणाला हे ऐकायची इच्छा नाही, त्याच्या मागेही जायची इच्छा नाही. सगळे म्हणतात आम्हाला शिकवू पण नका, आमचं स्वप्न आहे तसंच चालू राहू दे, आम्हाला त्या स्वप्नातच आनंद आहे. ते कसं असतं, जे सत्य असतं त्याचे काय व्हॅल्यू आहे हे केल्याशिवाय तर कळत नाही. एकदा मासेमारी काही बायका असतात, त्या मासे घेऊन जातात विकायला आणि खूप त्यांना उशीर होतो, गाव खूप ओलांडलेलं असतं आणि मासे काही सगळे विकले गेलेले नसतात. परत येताना अंधार पडतो. ते रात्री एका खेड्यात थांबतात घरामध्ये, तर ती फुलवलीचं घर असतं, फुलं विणणारी वगैरे. आणि ते म्हणतात आम्हाला जरा राहायला मिळेल का. ती म्हणते हो, तुमच्या बास्केटच्या पडवीत ठेवा माशाच्या आणि तुम्ही आत येऊन झोपा. त्या मासेवाल्या बायका आत येऊन झोपतात. आत सगळी फुलं बिलं असतात, छान सुवास पसरलेला असतो. त्या झोपतात, तास 2 तास झोपच येत नाही त्यांना. त्या म्हणतात आम्ही जरा बाहेर जाऊन झोपू का. चालेल. मग त्या बाहेर जातात, त्या माशांच्या बास्केटच्या जवळ त्या वासात त्या झोपतात. तसं आपल्या बऱ्याच जणांचं असतं, खऱ्या सत्य नकोच आहे, ती फुलं नकोच आहेत, आम्हाला माशांच्याच वासात झोपायचंय.
तर बालस्तावत क्रीडासक्तः, तरुणस्तावत तरुणीसक्तः, वृद्धस्तावत चिंतासक्तः, परमे ब्रह्मणी कोपीनसक्तः. मग ते म्हणतायत हे परत 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 सगळं चालू आहे. याच्यात ग्रेस ऑफ गॉड, देवाची कृपा देखील तितकीच महत्वाची आहे. गेल्या वेळेच्या कर्मयोग पार्ट 2 मध्ये ग्रेस ऑफ गॉड बद्दल मी बरंच सांगितलं होतं, काही काही बऱ्याच गोष्टी पण सांगितल्या होत्या. त्यात शक्य झालं तर बघा. त्याच्यात ते म्हणतात 8व्या श्लोकामध्ये शंकराचार्य, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. हे परत परत जन्म आहे, परत परत मरण आहे, परत परत आईच्या उदरात तुम्हाला राहायचंय, झोपायचंय. इह संसारे खलु दुस्तारे, खरोखरच हा अनसॉल्वेबल संसार आहे, संसार चक्र आहे. कृपया पारे पाही मुरारे, म्हणजे देवाच्या कृपेने, श्रीकृष्णाच्या कृपेने मला हा भवसागर पार करायला मदत कर. आता हा जो कृपया पारे पाही मुरारे, देवाची कृपा म्हणजे दैवगती, ग्रेस ऑफ गॉड, आणि तुमचं कर्म पुरुषकार्य दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. नुसतंच तुम्ही कृपा करा मी काही करणार नाही असं पण नाही चालणार. पुनरपि रजनी पुनरपि दिवस, हा म्हणजे रात्र येते परत दिवस येतो. पुनरपि पक्ष, हा पक्ष म्हणजे 15 दिवसाचा, कृष्ण पक्ष, वद्य पक्ष, शुद्ध पक्ष, शुक्ल पक्ष. तर ते पुनरपि पक्ष, पुनरपि मास, हा म्हणजे पुनर्रात्र आली, परत दिवस आला, परत 15 आला, परत मास आला. आता तुम्ही उत्तरायण आणि दक्षिणायन ऐकलं असेल. अयन म्हणजे 6 महिने, म्हणून ते म्हणतात पुनरपि अयनम पुनरपि वर्षम. हे सगळं परत परत येत जाते. तदिपिन मुंचती आशा वर्षम, याच्यात ते आशा आणि ईर्षा, जेलसी पण टाकतायत जोडाला, वर्षम आणि मर्षम म्हणजे आशा वर्षम, म्हणजे आशा आणि ईर्षा हे काही माणसाचं सुटत नाही. आणि याच्यानंतर ते खूप एक छान देतात ज्ञान योगातलं वचन, म्हणजे इट इज ऑल मिक्सचर, भक्ती योग, ज्ञान योग, राजयोग सगळे. तर याच्यात येतं राजयोगातलं जे ते पुढच्या 14 याच्यात येईल. पुढची 14 जी श्लोक आहेत त्याच्यात प्राणायाम प्रत्याहारम म्हणून एक श्लोक आहे. तर याच्यात हा खूप छान श्लोक मला आवडला या सगळ्या 17 पैकी. वयसी गते काम विकारा, वय निघून गेलं की काम विकार राहत नाही. ते वय असेल तेव्हाच तो काम विकार जास्त असतो. म्हणजे लहानपणी किंवा वृद्ध काळी बहुतेकांना तो काही राहत नाही. वयसी गते काम विकारा, शुष्के नीरे कासारा, कासार म्हणजे तलाव. पाणी सुकून गेल्यावर तलाव कुठे उरला? वय निघून गेल्यावर कामविकार राहिला नाही, पाणी सुकून गेल्यावर तलाव नाही म्हणत. क्षीणे वित्ते, पैसे कमी झाले. क्षीणे वित्ते को परिवार, परिवार पण राहत नाही. पैसे संपले की सगळे सोडून जातात. तसंच शेवटी ते म्हणतात ज्ञाते तत्वे क संसार. जेव्हा तुम्हाला सत्य कळून जातं, तुम्ही स्वतःला करेक्टली आयडेंटिफाय आणि करेक्टली डिसआयडेंटिफाय केलं की हे मोह मायाचा संसार तुमच्याकरता पुरतच नाही. म्हणून ते म्हणतात वयसी गते काम विकार, शुष्के नीरे कासार, क्षीणे वित्ते परिवारो, ज्ञाते तत्वे संसार. आता पुढचं जे आहे ते कामवासना किंवा जे तुम्हाला भोग भोगायची इच्छा असते ते सगळे विकार जे आहेत हे सगळे तुम्ही मनात लक्षात घ्या आणि वारंवार मनाला विचारा की हे मांस आणि फॅट, मांस आणि मेद ह्याचेच विकार आहेत. वसा म्हणजे मेद, मांस म्हणजे मांस म्हणजे फ्लेश आणि फॅट ह्याचे ते विकार आहेत. हे तुम्ही मनात सतत सतत चिंतन करत राहा आणि यांच्यापासून दूर राहायला शिका. म्हणून ते म्हणतात नारी स्तनभर नाभी देशे, म्हणजे नारीचे जे नाभी प्रदेश आणि स्तन प्रदेश आहेत, दृष्टवा मागा मोहावेशम, ह्यांना तुम्ही मोहात आलेले विकार म्हणून समजा. कशा याच्यात एतद मास वसादी विकारम, हे मांस आणि फॅट ह्याचे असलेले विकार आहेत. मनसी विचित्य वारंवारम, हे मनात सतत रिमाइंड करा. दीज आर गोइंग टू डिस्ट्रॅक्ट यू, दीज आर जस्ट इन्फ्लिक्शन्स ऑफ द फ्लेश. पुढे ते येतात तुम्ही कोण आहात, कुठून आलात, तुमचे आई कोण, तुमचे वडील कोण. आता हे जे आहे हे सगळं एक प्रकारचं स्वप्न आहे आणि स्वप्न समजून या गोष्टीचा त्याग करा. ही माया आहे. म्हणून ते म्हणतात कस्त्वम कोहम कुत आयातः, कोण आहे तू, मी कुठून आलो, काय आलो, कुठून आलो. कामे जननी कोमे तात, जननी म्हणजे आई, तात म्हणजे वडील. कामे जननी, कोण आहे माझी आई, कोण आहे माझे वडील खरोखरी, म्हणजे मी इथून यायच्या आधी
इति परिभावय सर्वं सारम. हे तुम्ही समजून घ्या, हे हा भाव समजून घ्या. विश्वम त्यक्त्वा स्वप्न विचारम. हे मायामयी विश्व त्यागून द्या, त्याग करा, स्वप्न समजून, स्वप्न विचार समजून. विवेकानंद त्यांच्या सगळ्या वाङ्मयात म्हणतात की दीज आर ऑल ड्रीम्स. हे एका मागोमाग ड्रीम्स येतात, बरीचशी अनरिलेटेड असतात. जेव्हा तुम्ही झोपेत स्वप्न बघता आणि उठता तेव्हा तुम्हाला लक्षात येतं, अरे इथं स्वप्नच होतं, हे सगळं खोटच होतं. पण तेव्हा तुम्ही खरोखरीच ते जगत असता. आणि जाग झाल्यावर तुम्हाला लक्षात येतं ते फारच असंबद्ध होतं, अनरिलेटेड होतं, फार काही त्यांच्यात लॉजिक नव्हतंच. तसं जेव्हा जागी असलेली व्यक्ती साक्षात्कारी बनते तेव्हा तिला लक्षात येतं हे देखील एक प्रकारचं स्वप्न आहे. आणि सगळी स्वप्न शेवटी संपतातच आणि सगळ्यांनाच शेवटी मुक्ती मिळते. मग जर सगळीच स्वप्न चांगली असोत किंवा वाईट असोत जर संपणारच आहे तर आपण त्या स्वप्नामध्ये आनंद घेऊया आणि आनंद देऊया आणि त्या स्वप्नांचा त्रास करून घेऊया नको. म्हणजे वी शुड बी इन्व्हॉल्ड इन इट फुल्ली बट फुल्ली डिटॅच्ड ऍट द सेम टाइम, जे आपण कर्मयोगात नंतर बघणार आहोत. आता शेवटचे 5 श्लोक आहेत. मग तुम्ही काय करा तर शंकराचार्य म्हणतात गीतेचं नाव सहस्त्र वेळा घ्या, विष्णू सहस्त्रनाम घ्या, गीता सारखी वाचा. नुसतं एकदा दोनदा नको, त्याचा नियमितपणे अभ्यास करा. चिंतन मनन करताना त्या विष्णूचं सतत नामस्मरण करा, डोळ्यासमोर त्याचं रूप आणा. सज्जनांच्या संगतीत तुम्ही जेवढं राहाल तेवढं चांगलं. पुढच्या श्लोकामध्ये एक सज्जन संगे पण आहे, एक श्लोक त्याच्यात अजून एक डिटेल येईल. तर सज्जनांच्या संगतीत तुमचं चित्त मन वळवा आणि गरिबांमध्ये थोडं पैसा वाटा. गेयम गीता नाम सहस्त्रम, ध्येयम श्रीपती रूपमजस्त्रम, ज्ञेयम सज्जन संगती चित्तम, देयम दीन जनायच वित्तम. म्हणजे सरळ सरळ अर्थ आहे त्याचा. आता ते म्हणतात की जोपर्यंत तुमचा जीव आहे तुमच्या शरीरामध्ये तोपर्यंत घरचे तुम्हाला विचारणार कसं काय. जेव्हा तुमच्या शरीरातून प्राणवायू निघाले, बाहेर पडले, तुमची बायको देखील तुमचं शरीर प्रेत म्हणून घाबरायला लागेल. त्यामुळे सगळे मोहमायाच आहे. यावत जीवो निवसती देहे, यावत जीवो निवसती देहे, कुशलम तावत पृच्छती गेहे. गेहे म्हणजे घरचे, तोपर्यंत कुशल मंगल विचारताय. यावत जीवो निवसती देहे, कुशलम तावत पृच्छती गेहे, गतवती वायौ देहा पाये. वायू म्हणजे सगळे प्राण, अपान, समान, उडान आणि व्यान, हे सगळे वायू बाहेर पडले. गतवती वायौ देहा पाये, भार्या बिप्यती तस्मिन गाये. बायको देखील बिप्यती घाबरली, ती शरीर बघून कारण ते प्रेत समजायला लागले. मेल्यावर म्हणतात बॉडी बॉडी बॉडी, नाव कोणी घेत नाही. सुखत क्रियते रामा भोगा, म्हणजे सुखाच्या लालसेपोटी लोक या भोगांमध्ये, शारीरिक भोगांमध्ये किंवा मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये गुंतून जातात. पण नंतर त्या शरीराला रोग लागतात, भोगानंतर रोगा. त्यामुळे ते रोग जे लागतात हे सुखाच्या मागे लागण्याच्या तुमच्या चुकीच्या पद्धतीने, आणि का तुम्ही चुकीच्या ठिकाणी सुखाचा शोध घेताय. या जगामध्ये, या लोकांमध्ये मरण ही एकच गोष्ट आहे जी शुअर शॉर्ट आहे, सगळ्यांना येणार आहे. हे सगळं माहिती असून लोक पाप करणं काही सोडत नाही. म्हणून यांनी हे चांगलं कडव्यात दिलेलं आहे. मरणम शरणम चरणम, सुखत क्रियते रामा भोग, पश्चात शरीरे रोग, यद्यपि लोके मरणम शरणम, तदपि न मुंचती पापाचरण. आता शेवटचे 2 आहेत. तर तुम्ही काय करणं गरजेचं आहे? तुम्ही स्वतःची आयडेंटिटी नकोय ती सोडून द्या. हे सांगताना ते म्हणतात रथाखाली आलेले कपडे फाटून कसे झालेले आहेत, जीर्ण झालेले, ते कपडे घाला. म्हणजे स्वतःला इगो मध्ये पकडून ठेवू नका. आम्ही अमुक तमुक नमुक धमुक ह्याच्यामध्ये पडू नका. पुण्य अपुण्य या मार्गाच्या पलीकडे जा. म्हणजे रामकृष्ण परमहंस म्हणतात की पायात एक काटा गेला तर तो काटा काढण्यासाठी तुम्ही दुसरा काटा घ्या आणि तो काटा काढून टाका. तो पहिला काटा जो आहे तो वाईटच आहे, दुसरा काटा जो आहे तो चांगल्याच आहे. म्हणजे चांगल्या गोष्टींनी वाईटाचा काटा काढा आणि चांगलं आणि वाईट दोन्ही टाकून द्या. विवेकानंद म्हणतात गोल्ड चेन आणि आयर्न चेन. जे तुम्ही वाईट कामं करताय त्याच्यात तुम्ही आयर्न चेन मध्ये बंधले गेलेले आहात, कर्मफलांच्या साखळीमध्ये. आणि जर तुम्ही चांगली कामं केली तर तुम्ही सोन्याच्या चेन मध्ये बांधले गेलेले आहात. त्यामुळे कुठल्याही अपेक्षेशिवाय काम चांगलं करायचं आहे. तुमचं इनेट नेचर आहे म्हणून चांगलं करा.
कुठल्याही अपेक्षेशिवाय पण पूर्णपणे इन्व्हॉल्व्ह होऊन विथ डिटॅचमेंट करा. जसा अंपायर करतो, नर्स करतो, ऍक्टर करतो, त्याचा रोल पूर्ण इन्व्हॉल्व्ह होऊन पण डिटॅच होऊन. अंपायरला कधी मॅन ऑफ द मॅच काही मिळत नाही, ते फक्त खेळाडूलाच मिळतं. नर्स कितीही बाळात इन्व्हॉल्व्ह झाली तरी डिटॅच होऊन शेवटी ते बाळ ती आईकडे सोबतेच. ऍक्टर किती भिकाऱ्याचा इन्व्हॉल्व्ह होऊन रोल केला, रोल संपल्यावर तो भिकारी राहत नाही ना अंबानी पण राहत नाही. त्याप्रमाणे पूर्ण इन्व्हॉल्व्ह होऊन काम करा आणि डिटॅच व्हा आणि ते काम देवाला अर्पण करा, जे कर्मयोगाचा बेसिस आहे. तर ते म्हणतात हे सगळं करत असताना मी, तू, हा संसार हे सगळं मिथ्या आहे आणि हे जर तुम्हाला कळलं तर शोक कसला करायचा. शोक करण्यासाठी काही राहतच नाही. रथ्या चरपट विरचित कंदहा, म्हणजे रथाच्या खालती येऊन जे कपडे विरलेले आहेत, चिथडे झालेले आहेत ते घाला. पुण्य विवर्जित पंतहा, पुण्य अपुण्याच्या पलीकडे जाण्याच्या मार्गावर तुम्ही मार्गक्रमण करा. ना अहम न त्वम नायम लोकहा, म्हणजे न अहम न त्वम, मी नाहीये, तू नाहीये, हा संसार नाहीये, सगळं मोहमाया आहे, आपण एकच आहोत. जे आयडेंटिफिकेशन करेक्ट आहे ते अद्वैत आहे, आपण एकत्र आहोत. ते श्लोकांमध्ये आपण जेव्हा घेऊ नेक्स्ट टू नेक्स्ट तेव्हा हे सगळं डिटेल येईल. नाहम न त्वम नायम लोकः तदपि किमर्थम क्रियते शोकः, मग शोक करण्याचं काही कारणच राहत नाही. आता शेवटचं आहे, तुम्ही सगळं केलं तरी शेवटी ज्ञान मिळणं गरजेचं आहे. ज्याला ज्ञान नाही मिळालं त्यांनी बाकी कितीही करो तो काही मुक्ती मिळत नाही. म्हणून शंकराचार्य म्हणतात कुरुते गंगा सागर गमनम, म्हणजे गंगा सागरला तुम्ही भेट देऊन आलात, व्रतपालन केलं अथवा दानम, म्हणजे कुरुते गंगा सागर गमनम व्रतपालनम अथवा दानम. ज्ञानविहीन सर्व मतेन, जो ज्ञानविहीन आहे, ज्याच्याकडे हे ज्ञान आलेलंच नाहीये आणि सगळ्यांच्या मते मुक्तीम न भजती जन्मशतेन, त्याला मुक्ती काही मिळत नाही 100 जन्म जरी घेतले तरी. आता ह्याच्यात विरोधाभास आहे की फक्त ज्ञानयोगाच्या मागे लागायचं का, असं त्यांचं म्हणणं नाहीये. आता आपण कर्मयोग करतोय, मग भक्तियोग येईल, ज्ञानयोग येईल आणि मग राजयोगाची रिव्हिजन असेल. त्याच्यात जेव्हा भक्तियोगात तुम्ही पहिली गौणी भक्ती असते आणि नंतर पराभक्तीला जाता आणि सगळीकडेच देव तुम्हाला दिसायला लागतो, तेव्हा परमज्ञान तुमच्या हृदयात प्राप्त होतं आणि ते ज्ञान प्राप्त होणं अनिवार्य आहे. हे शंकराचार्यांना म्हणणं आहे. पहिले ज्ञानाच्या मागे लागा का पहिले भक्तीचा मार्ग निवडा असं ते म्हणत नाही. इनफॅक्ट ते प्रत्येक वेळेला म्हणतात भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूड मध्ये. मग कुरुते गंगा सागर गमनम व्रतपालनम अथवा दानम ज्ञानवीन सर्व मतेन मुक्तीं न भजती जन्मशतेन. आता हे 17 श्लोक शंकराचार्यांचे तुम्ही युट्यूब वरती रवींद्र साठेंचं जर टाईप केलं तर तुम्हाला छान ऐकायला येईल. रोज एकदा ऐकलं तर हळूहळू इझी पाठ होईल, कारण का खूप चांगली यमक आहेत. भगवद्गीतेतले जे श्लोक आहेत ते लक्षात ठेवून पाठ करणं थोडं जड आहे, कारण ते श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे. इकडे शंकराचार्य सांगतायत, भले व्यासाने दिलं असेल पण फरक समजून घ्या की हे संस्कृत जरा सोपं आहे, भगवद्गीतेतलं संस्कृत थोडं अजून हायर आहे. तर आपण आज चरपट पंजरी ते 17 बघितले, पुढच्या वेळेला उरलेले 14 बघू आणि त्याच्यानंतर आपण कर्मयोगाचं पुढे कंटिन्युएशन करू. म्हणजे आयडेंटिफिकेशन डिसआयडेंटिफिकेशन आपल्याला इझिली कळेल आणि ते जे 18 प्रकार आहेत त्याच्यावरती पुढच्या पुढचं होईल. हे 18 प्रकार झाले की शेवटी जे वर्णपंथ आहे तुमचं कर्म कसं आहे त्याच्यावरती लास्ट सेकंडला लेक्चर कर्मयोगावरती राहील, मग भक्ती योगाला सुरुवात होईल. आपण आता सुरुवात करूया. बसायदानाने हात जोडूया, माझ्या मागे मागे सुरुवात करूया. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, बसाय दान हे. जे कळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परा पडो, मैत्र जीवाचे. दुरी
दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्मे सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात